पैशाने सॉल्व्ह न होणाऱ्या अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत, ज्या फक्त तरुण वयातच सॉल्व्ह होतात आणि एकदा का तरुण वय होऊन गेलं, की तुम्ही कितीही हातपाय हलवा, कितीही पैसा लावा, त्याचा काहीही उपयोग होणार नाही आणि नाही नंतर त्याचा कुठे उपाय मिळणार आहे. मिळणार आहे तर फक्त भयंकर पश्चाताप. जर ह्या गोष्टी तुमच्यासोबत होत असतील किंवा तुम्ही दुर्लक्ष करत असाल, तर हाच राईट टाईम आहे. त्याला टाळण्याची चूक अजिबात करू नका. नंतर पश्चाताप करून घेण्यापेक्षा 10 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलेला फायदेशीर आहे. कारण हा व्हिडिओ फक्त तुमचे हजारो लाखो रुपये वेस्ट होण्यापासून नाही, तर खूप मोठ्या प्रॉब्लेमपासून वाचवतील. खासकर नंबर 4 वाली गोष्ट तर खूपच महत्त्वाची आहे. विश्वास ठेवा, व्हिडिओच्या शेवटी तुम्ही 10 वेळेस थँक्यू बोलल्याशिवाय जाणार नाहीत. नंबर 1, केसांची काळजी न घेणं. सगळ्यात पहिलं केसांची काळजी घ्या, कारण एकदा केस गळायला सुरुवात झाली तर ते लवकर थांबत नाही. आणि मी तुम्हाला आताच का सांगतोय, कारण 15 ते 30 हे वय गोल्डन पिरियडचं असतं. गोल्डन पिरियडमध्ये म्हणजे तरुण वयामध्ये फिजिकली खूप काही चेंजेस होत असतात. अशा वेळेस जर तुम्ही केसांकडे लक्ष नाही दिलं, तर तुम्ही टक्कले कधी आणि किती लवकर होऊन जातात तुम्हाला पण कळणार नाही. कारण टक्कल व्हायला जास्त वेळ लागत नाही. जर आता तुम्ही केसांची काळजी नाही घेतली, तर तुम्हाला खूप मोठी प्रॉब्लेम फेस करावी लागेल. त्याचं सोल्युशन पैशाने कधीच होऊ शकणार नाही. जर तुम्ही हेअर ट्रान्सप्लांटचा विचार करत असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीचे प्लस मायनस पॉईंट असतात. ॲडमध्ये जे प्रोडक्ट दाखवले जातात ते जास्तीत जास्त तुमचे केस गळण्यापासून थांबवू शकतात. तुमच्या डोक्यावरचे केस परत आणून नाही देऊ शकत. जर कोणी गॅरंटीच्या गोष्टी करत असेल तर समजून जा फेक प्रोडक्ट आहे. जर तुमचा जास्त हेअरफॉल होत असेल किंवा थोडा झाला असेल, तर हाच राईट टाईम आहे. यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकता, ते म्हणजे केस गळण्यापासून थांबवू शकता. त्यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करायची पण गरज नाही आहे. मी तुम्हाला 2 योगासन सांगतो, जेणेकरून तुमचे केस गळण्यापासून थांबवतील. पहिलं आहे सर्वांगासन. आता हे कसं करायचं याची संपूर्ण माहिती तुमच्या स्क्रीनवर देतो. याचा स्क्रीनशॉट घ्या. आणि दुसरा आहे अधोमुख योगासन. याचा पण स्क्रीनशॉट घ्या आणि याला नंतर वाचा. तोपर्यंत आपण दुसरी कोणती गोष्ट आहे ती बघूया. नंबर 2, हाईट वाढवण्यावर ध्यान न देणं. हाईट पण एक असाच विषय आहे जो टाईमवर डिपेंड असतो. खूप असे लोक आहेत जे आता सध्या आपल्या कमी हाईटला घेऊन दुःखी आहेत. जर तुमची हाईट कमी असेल तर दुःखी होणं साहजिक आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे हाईट कमी असल्यावर कसं वाटतं, काय काय प्रॉब्लेम फेस करावी लागतात. त्या व्यक्तीला जास्त माहिती आहे ज्यांची हाईट कमी आहे. कारण ह्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला तरुण वयात कोणी सांगत नाही आणि जेव्हा कळतं तेव्हा उशीर झालेला असतो. कारण हाईट वाढवण्याची पण योग्य वेळ असते, ती म्हणजे 14 ते 22. ह्या वयामध्ये नॉर्मली सगळ्यांच्या ग्रोथ प्लेट्स ओपनली फ्लेक्सिबल असतात, ज्यामुळे हाईट लवकर वाढते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप लोकांचा भ्रम आहे की हाईट फक्त जेनेटिकवर डिपेंड असते. असं काही नसतं. तुमच्या वडिलांची हाईट कमी असेल तर तुमची पण हाईट तेवढीच राहणार, असं काही नसतं. तुम्ही हाईट वाढू शकता. जर तुमचं वय 14 ते 22 असेल तर तुमची अजून पण वेळ गेलेली नाही आहे. तुम्ही आत्ताच हाईट वाढवण्यावर ध्यान द्या. त्यासाठी मी तुम्हाला एकदम सोप्या 3 गोष्टी सांगतो, जेणेकरून तुमची हाईट फास्ट ग्रो करेल. नंबर 1, पहिला चांगला आहार घ्यायला सुरुवात करा. जमेल तितकं घरेलू प्रोटीन पदार्थावर फोकस करा. नंबर 2, झोप पूर्ण 8 तास घ्या. नंबर 3, भुजंगासन आणि पाद पश्चिमोत्तानासन हे 2 असे योग आहेत जे तुमच्या हाईटला ग्रो करण्यात मदत करतात. याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर देतो. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला फक्त ह्या 3 गोष्टी करायच्यात. येत्या 6 ते 12 महिन्यात तुमची हाईट तुम्हाला बरीच वाढलेली दिसेल. नंबर 3, चांगल्या सवयी न लावणं. 15 ते 30 वयामध्ये तुमच्या जशा सवयी असतात तसेच परिणाम वयाच्या 30 नंतर कर्मा म्हणून वापस येतात. आणि आज तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात ते तुमच्या जुन्या सवयीमुळे आहात. विश्वास होत नसेल तर 2 मिनटं डोळे झाकून स्वतःमध्ये बघा. तुम्ही मागील 5 वर्षात तुम्ही जे ठरवलं होतं, जे करत आलात, ते तुमच्या सवयीमुळेच करत आलात. तसं प्रत्येकामध्ये काही ना काही वाईट सवयी असतातच, ज्या आपण आता बदलायला पाहिजे. नाहीतर ह्या सवयी तुम्हाला आतून खाऊन टाकतील. या वाईट सवयीपासून दूर होण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे चांगल्या सवयीवर फोकस करा. वाईट सवयी आपोआप दूर होतील. नंबर 4, मनपसंत स्किल हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ही एक अशी गोष्ट आहे जी तुमच्यासोबत नेहमी राहणार, तुम्हाला लाँग टर्मपर्यंत आनंद देणार. आणि ते म्हणजे तुमचं मनपसंत काम, जे तुम्हाला करायला आवडतं, जे काम तुम्ही प्रेमाने आवडीने करू शकता. असं एक काम तुमच्या जीवनात असायलाच पाहिजे.
कारण पैशासाठी कोणतेही भेटेल ते काम करून माणूस एक ऐश्वर्य, एक आनंदमय जीवन जगूच शकत नाही. फक्त पैशाच्या मागं लागून पैसा येत नाही. ताकद आणि ज्ञानच्या मागे पळा. पैसा, शांती, ऐश्वर्य सगळं आपोआप येईल. विश्वास ठेवा. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. पहिला आधी हा माता लक्ष्मीचा फोटो बघा. तुम्हाला माहीतच असेल, माता लक्ष्मी धन, शांती, ऐश्वर्य याचं प्रतीक आहे. पण तुम्हाला माहिती आहे गणेशजी आणि माता सरस्वती हे कशाचं प्रतीक आहेत? गणेशजी एक ताकदवर शरीरचं प्रतीक आहेत आणि सरस्वती ज्ञान, बुद्धीचं प्रतीक आहेत. आणि ह्या दोन गोष्टी ज्या व्यक्तीकडे असतील त्या व्यक्तीकडे भरभरून पैसा, शांती येणार नाही असं होऊच शकत नाही. आणि याचा प्रूफ हा महालक्ष्मीचा फोटो आहे. तसेच तुमचं एक काम ज्ञान आणि बुद्धीचं एक प्रतीक बनू शकतं, जे तुम्हाला पैसा, शांती, ऐश्वर्य मिळवून देऊ शकतो. जो व्यक्ती एका कामामध्ये आपलं पूर्ण ज्ञान आणि बुद्धीचा वापर करतो, त्यासाठी रोज शिकतो, मेहनत करतो, तेव्हा एक अशा गोष्टीचा निर्माण होतो ज्याची जगाला गरज असते. त्यासाठी लोक कितीही पैसा द्यायला तयार राहतील, ते काम करून घ्यायला, त्या गोष्टी तुमच्याकडून शिकायला, जे काम तुमच्याशिवाय दुसरं कोणीच इतकं बेस्ट करू शकत नाही जे तुम्ही करू शकता. म्हणून एक अशी मनपसंत स्किल शिका ज्याच्यातून लोकांना काहीतरी व्हॅल्यू मिळेल. कारण आजच्या टाईममध्ये असं कोणतंच काम नाही आहे, असं कोणतंच स्किल, पॅशन, हॉबी नाही आहे ज्याद्वारे पैसे कमवता येत नाहीत. आजच्या टाईममध्ये हर गोष्टीतून पैसा कमवणं पॉसिबल आहे. जे तुम्ही आता विचार करताय ते सगळं करणं खूप सोपं झालं आहे. आता फक्त तुम्हाला योग्य दिशेमध्ये मेहनत घ्यायची आहे. त्यासाठी लागणारं सगळं नॉलेज आज गुगलवर, यूट्यूबवर, ChatGPTवर फ्रीमध्ये उपलब्ध आहे. फक्त तुम्हाला योग्य गोष्टी सर्च करता आलं पाहिजे. नंबर 5, ब्रह्मचर्य पालन न करणं. जर तुम्हाला 60 ते 70 वयात पण तरुण दिसायचं असेल तर जास्तीत जास्त ब्रह्मचर्याचं पालन करा. आयुष्यभर कोणताही आजार तुमच्या आसपाससुद्धा भटकणार नाही. तुमचं मन इतकं शांत, इतकं तेज होईल की तुम्ही ज्या बी कामात हात घालता ते काम झालंच समजा. असा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमच्यामध्ये येईल. पण असं तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही ब्रह्मचर्य पालनासाठी लागणाऱ्या ह्या 2 गोष्टीवर काम करता. तसं मी सगळं ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तुमच्या स्क्रीनवर जो व्हिडिओ आहे त्यावर क्लिक करा. आपण तिथेच बोलू. तोपर्यंत धन्यवाद.